इव्हनिंगच्या वेळेस साडी वगैरे घालून थोडंसं तयार झाले आणि सत्यनारायणच्या पूजेसाठी प्रसाद बनवायचा होता, तर त्याचीच तयारी सुरू केली. इथं मी कढईत तूप टाकलं आणि मूठभर रवा भाजायला घेतला. आता तुम्ही म्हणता एवढूसा रवा प्रसादासाठी? हो, सत्यनारायणाच्या पूजेला जेव्हा मी दर महिन्याला पूजा करते त्यावेळेस फक्त मूठभर रव्याचा प्रसाद बनवत असते. प्रसाद होत होता तोपर्यंत साईड बाय साईड पूजेची सगळी मांडणी करून घेतली. म्हणजे प्रसाद झाला की व्यवस्थित पंचोपचार पूजा करायची आणि कथा वाचायची. दीप प्रज्वलित करून कोणत्याही पूजेची किंवा ओम भद्रकर्णभिः शृणुयाम देवा भद्रपक्षमाक्ष वीर्ययात्रा स्थिरे अंगे तुष्टुवांस तनुभिवेशम देवहितयदायु. ओम स्वस्ति न इंद्रो रुद्रश्रवा स्वस्ति न पूषा विश्ववेदा स्वस्ति न शार्षो अरिष्टनेमि स्वस्ति न बृहस्पति धातु. ओम शांति शांति शांति. ओम कुलदेवताभ्ये नमः विलेपनाथ चंदनान समर्पयामि. ओम कुलदेवता अलंकाराते अक्षराय समर्पयामि. हरिद्रा कुंकुम सौभग्यदारिणी समर्पयामि. ओम कुलदेवताभ्ये ऋतुकालवधो पुष्पं समर्पयामि. ओम श्री कुलदेवताभ्ये धूपम् अग्रपयामि. श्री कुलदेवताभ्ये नमः दीपं दर्शयामि. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. सत्येन्द्रवरपरिसिञ्चयामि. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. सत्येन्द्रवरपरिसिञ्चयामि. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. सत्येन्द्रवरपरिसिञ्चयामि. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो न. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपनाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. उदनाय स्वाहा. ओम अपसमानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे अमृतमाय स्वाहा. ओम सत्येन्द्रवरपरिसिञ्चयामि. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न. नमः श्री बाळकृष्ण देवताभ्ये नमः विलेपनाथ चंदनाम समर्पयामि. श्री बाळकृष्ण देवताभ्ये नमः अलंकारते अक्षतां समर्पयामि. हरिद्रा कुंकुम सौभाग्यदारिणी समर्पयामि. श्री बाळकृष्ण देवताभ्ये ऋतुकालद्भव पुष्पं समर्पयामि. श्री बाळकृष्ण देवताभ्ये नमः धूपम् अग्रपयामि. श्री बाळकृष्ण देवताभ्ये नमः सर्व देवी देवतांना नमस्कार केला, पंचोपचार पूजा करून सर्वांना नैवेद्य दाखवला. आणि आता बाळकृष्णांना नैवेद्य दाखवायचा होता, तर पाण्याचे भरीव चौकोन मंडल केले आणि नैवेद्याची वाटी ठेवली. तुर्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. सत्येन्द्रवर्चं परिसिञ्चयामि. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. सत्येन्द्रवर्चं परिसिञ्चयामि. ओम तत्सवितुर्वरेण्यं भर्गो देवस्य धीमहि धियो यो न प्रचोदयात्. सत्येन्द्रवर्चं परिसिञ्चयामि. ओम भर्गो देवस्य धीमहि धियो न प्रचोदयात्. ओम प्राणाय स्वाहा. ओम अपनाय स्वाहा. ओम व्यानाय स्वाहा. ओम उदनाय स्वाहा. ओम समानाय स्वाहा. ओम ब्रह्मणे अमृतमाय स्वाहा. अशी छान पंचोपचार पूजा झाली. सर्वांना नैवेद्य दाखवला, सर्व देवी देवतांना नमस्कार केला. आता पोथीत दिल्याप्रमाणे अध्याय वाचायचे होते, तर अध्याय वाचायला सुरुवात केली. पहिला श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. ओम नमोजी गणानाथा तुझे चरणी ठेवू माता. श्री सत्यनारायणाची कथा वदती वाता स्वामी या. नमो तुझला सरस्वती आदी माया लावण्य ज्योती. तुझ्यावरे मला स्फूर्ती यावी कथना सुंदानी. आता नमो गुरुदेवता योगीराज सुखदाता कृपा करुणी मज अनाथा. जो का स्वामी माझा तू. नमो आदी नारायण जो विश्वव्यापी निरंजन. ज्याच्या सत्तेन चराचर संपूर्ण वागता ती तिन्ही लोक. आता नमो संत सज्जन जो विश्वव्यापक श्री भगवान. त्याची चरणी ठेवणी नमन.
अहोरात्र वर्तते ती आता ऐका कथानुसंधान जपावती परमगण नैमिषारण्य शौनकादी ऋषीगण सुता लागी पुसते झाले कलियुगी मानवजन बहुत झाले मतिहीन त्यांचा उद्धार व्हावा असा प्रयत्न थोडक्यात सांगावा कामाना सिद्धीचा प्रकाश भूलोकी हा इतिहास करीत सोपा सर्वास ऐसा काही सांगावा सूत उवाच शौनका तुम्ही जो केला प्रश्न हाची नारद भगवंता लागून पुसता झाला कर जोडून सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची नुर्वी पूर्वी प्रेम कृपा जयाची सर्वांगी सुंदर उटी शेंदुराची कंठी जळके माळ मुक्ता फळांची जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव रत्न खचित परा तुझ गौरी कुमरा चंदनाची उटी कुमकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभत बरा रुंदी नुपुरी चरणी घागरिया जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती दर्शन मात्रे मन स्मरणे मात्रे मन कामना पूर्ती जय देव लंबोदर पितांबर फणीवर वंदना सरळ तुंड वक्रतुंड त्रिनयना दास रामाचा वाटपाय सदना संकटी पावावे निर्वाणी रक्षावे सुरवर वंदना जय देव जय मंगल मूर्ती व श्री मंगल मूर्ती. शेवटी आरती केली आणि अशी झाली माझी आजची सत्यनारायणाची पूजा. तुम्हाला कशी वाटली? तुम्ही पण दर पौर्णिमेला घरी सत्यनारायणाची पूजा करता का? कमेंट करून नक्की सांगा. आणि माझे व्हिडिओ तुम्हाला आवडतात का? आणि मी कसे व्हिडिओ बनवायला पाहिजे हे कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आमच्या जोडीला खूप खूप प्रेम द्या. सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन वाजवायला तर बिलकुल विसरायचं नाही हां. बाय बाय. थँक्यू सो मच.